नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ झालेली आहे। काल आलेला पूर ओसरल्यानंतर आज पुन्हा गोदावरीची पाणी पातळी वाढलेली आहे। गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येतो, त्यामुळे रामकुंड आणि गोदाघाटच्या परिसरामध्ये पाणी पातळी वाढलेली आहे। शिरूरच्या विठ्ठलवाडीमधील भीमा नदी दुथडी भरून वाहते, त्यामुळे शिरूर, दौंड आणि हवेली या 3 तालुक्यांना जोडणारा बंधारा पाण्याखाली गेलेला आहे। अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत। पुण्यामध्ये हिंजवडी फेज 3 परिसरामध्ये काल झालेल्या दमदार पावसाचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय। एका सोसायटीच्या संरक्षक भिंतीमधून पाण्याची मोठी पाईपलाईन फुटल्यासारखा पाण्याचा प्रवाह ओसंडून वाहत होता। पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे दौंडवरून उजनी धरणामध्ये 15,000 क्युसेकची आवक सुरू आहे। खडकवासला, गोड आणि चाकसवान या धरणामधून पाणी सोडण्यात आलेले आहे। धरण परिसरामध्ये पावसाचा विसर्ग जास्त आहे, त्यामुळे आज संध्याकाळनंतर उजनी धरणातील आवक 50,000 क्युसेकपर्यंत होईल, असं लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। मावळमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे कुसाणी येथील लघुबंधारा प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला आहे। सांडव्यावरनं पाण्याचा मोठा विसर्ग होतोय। धरणाच्या बांधकामानंतर पहिल्यांदाच धरण मे महिन्यामध्ये 90% भरलं होतं आणि आता 100% भरून सांडव्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय। मावळ तालुक्याला मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आलेला आहे। अनेक ठिकाणी जलजीवन विस्कळीत झाले। दरम्यान मळवंडी, ठुबे हे धरण 100% भरले। सांडव्यावरनं 3.69 TMC पाणी पवना नदीमध्ये सोडण्यास सुरुवात झाली आहे।